नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. आज संडे. आज आपण निघालो आहोत जर्शेश्वर मंदिराकडे. आज आपल्यासोबत प्रतीक्षा कांबळे, शौर्य कांबळे, निसर्ग कांबळे आणि मी आम्ही चाललो आहोत जर्शेश्वर या ठिकाणी. सकाळी मस्त सूर्योदय झाला होता आणि आम्ही 7 वाजता घरातून निघालो. खडकवासला धरणाजवळील टेकडीवरती वसलेलं जर्शेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. हे मंदिर पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिराकडे जाण्यासाठी तसे बरेच रस्ते आहेत, पण आम्ही चाललो आहोत खडकवासला कुडजे येथून. जाताना मस्त सिनरी एन्जॉय करत पुढे निघालो. सिम्बाला पण ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे बरं का. खडकवासला बॅकवॉटर्सपासून कुडजे गाव क्रॉस करून मांडवी गाव क्रॉस करून राईट हँड साईडला एक रस्ता जातो. तोच रस्ता जर्शेश्वरकडे जातो. मंदिराकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्या घाटाच्या मध्ये आल्यावरती असा सुंदर नजारा बघायला मिळतो. घाट चढून वरती आल्यावरती आपण पोचतो जर्शेश्वर मंदिराच्या इथे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लाल महालावरून शाहिस्तेखानाची बोटे छाटून सिंहगडावरती परत येत असताना जर्शेश्वर इथे दर्शनासाठी थांबले होते. मंदिराच्या आत आल्यावरती संपूर्ण इतिहास आपल्याला इथे बघायला मिळतो. मंदिराच्या भिंतींवरती देवी देवतांचे सुंदर असे चित्र काढले आहेत. जर्शेश्वरला जरसा असे देखील म्हणले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर गणपती, भैरोबा, हनुमान, देवी यांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात. मंदिराचा गाभारा अतिशय सुंदर आहे. ही पिंड स्वयंभू आहे. मंदिराच्या बाहेरच नंदी महाराज आणि कासव देवता आहेत. हे दगडी काम केलेलं जे मंदिर दिसतंय हे ॲक्च्युअल जुनं मंदिर आहे. याच्या बाहेर नवीन मंदिराचं बांधकाम केलं आहे. मंदिराच्या बाहेर आल्यावरती आपल्याला हे पाण्याचं टाकं बघायला मिळतं. आज वातावरण थोडंसं साफ आहे. या ठिकाणाहून आपल्याला जवळपास 3 ते 4 किल्ले बघायला मिळतात. या आपण बघूयात. सगळ्यात आधी हा आपला सिंहगड दिसतोय. त्यानंतर ना या साईडला हा राजगड हा जो दिसतोय ना हा राजगड. त्यानंतर ना हा जो दिसतोय हा आहे तोरणा. अतिशय सुंदर आणि शांत वातावरण असलेलं हे मंदिर. इथे आल्यावरती मनाला एक वेगळीच शांतता मिळते. दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल आणि आणखीन अशाच व्लॉगसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.